राहिले तर पुढचा काळ इतका भयानक आहे की आपण होगट डोळ्यांनी बघू शकत नाहीत। शहर भागामध्ये परिस्थिती इतकी घालावली, कधी सप्ताह माहीत नाही, देवारा माहीत नाही, काही विषय नाही। पण आजही खेडोपाडी शेतकरी मंडळी आहेत, कामधंदा काबाड कष्ट करणारी मंडळी आहेत। आज आपल्या घरामध्ये अशी अवलाद जन्माला आली नाही, त्याचं कारण आहे की गावोगाव आध्यात्मिक सप्ते टिकून आहेत। आध्यात्मिक सामुदायिक त्या ठिकाणी एक यज्ञ होतो, त्या माध्यमातून सात्विक विचार आपल्या गावामध्ये वर्षभर असतात। नाही का? कधीतरी परिस्थिती मला वाटतं या ठिकाणी मला रक्ताची बहीण नाही, पण रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ म्हणून या ठिकाणी मी या माझ्या वयाचे समकालीन मुली या ठिकाणी बसलेल्या असतील, मी त्यांना सगळ्यांना एक सांगेल, इतक्या पवित्र त्या मायबापाच्या कुशीमध्ये आपला जन्म झालाय। माय, एकच गोष्ट तुला लक्षात घ्यायची आहे की तुला या धर्ममंडपामध्ये येण्याचं सौभाग्य ज्या मायबापाने आपल्याला आशीर्वादाने तृप्त केलेलं आहे, या धर्ममंडपामध्ये बसण्याचं भाग्य तुला स्वाभिमान त्यांनी